मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीची परिस्थिती अजून गोंधळात असून मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले की अजितदादांच्या स्टार प्रचारक यादीत नवाब मलिक असल्यामुळे युती होणार नाही। मनपा युतीची अंतिम बैठक आज होणार असून जागा वाटपाचा सन्मानपूर्वक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल। शिरसाट यांनी घोसाळकरांच्या फोटो संदर्भात तसेच पुणे मुंबईतील राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या घडामोडीवरही प्रतिक्रिया दिली। त्यांनी म्हटले की पक्षात फूट होणार नाही आणि ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवलीतील सकारात्मक बैठक पार पडत आहेत, त्यामुळे युती लवकरच निश्चित होईल। संभाजीनगर महानगरपालिकेची युतीची बैठक ही अंतिम टप्प्यात आहे। 2-4 जागांसाठी वाद जो अडलेला आहे, मला वाटतं आज त्याचा निपटारा होईल आणि शक्यतो आजच आम्ही युतीची घोषणा करण्याची आमची शक्यता आहे। कालही रात्री उशिरापर्यंत आमच्या बैठका सुरू होत्या, म्हणून संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये आम्ही महायुतीतच लढणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। काय कुठपर्यंत आले, कोणाचा किती जागा हव्या आहेत? जागा वाटपाचा फॉर्म्युला जे काही आहे तो संध्याकाळी शक्यतो आजच आम्ही डिक्लेअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण भाजपचे नेते असं म्हणतायत की पूर्वीची शिवसेना राहिलेली नाहीये, त्यामुळे सन्मानपूर्वक जागा वाटप व्हायला पाहिजे, असं भागवत कराड काल म्हणाले। सन्मानपूर्वकच दोन्ही पक्षांना जागा दिल्या जातील, त्याशिवाय युती होणार नाही। म्हणून आम्ही हे जे काही बैठकीचं सत्र चालवलं ते त्यासाठीच चालवलं की हे एकमेकांमध्ये असलेली अंडरस्टँडिंग ही चांगली असली पाहिजे, त्यामुळेच युती होईल। नसता मग युती होण्याचा प्रश्नच येत नाही। म्हणून युती करताना ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात आणि ते आम्ही पाहिलेल्या आहेत। पूर्वीची शिवसेना राहिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या, परंतु युती करताना आम्ही सन्मानजनक तोडगा काढू। घोसाळकरांच्या ज्या पत्नी आहेत तेजस्विनी, त्या प्रभागामध्ये प्रचार करत आहेत, तर त्यांना असं म्हटलं की त्यांचे जे पती आहेत अभिषेक यांचं छायाचित्र वापरू नये, म्हणजे आता नवऱ्याचं छायाचित्र बायकोने वापरू नये तर कुणाचं छायाचित्र वापरायचं? यांना एक यांचं मानसिक संतुलन ह्या लोकांचं बिघडलेलं आहे। नवऱ्याचं छायाचित्र वापरू नये, मग कुणाचं वापरायचं? अशा खालच्या थराचं राजकारण फक्त संजय राऊत आणि त्यांचा उभाटा पक्षच करू शकतो। त्या महिलेचा नवरा गेला, त्याचं दुःख तिला किती असेल किंवा त्याची जाणीव ह्या लोकांना नाहीये। राजकारणासाठी कोणत्याही थराला जाणारी लोक झालेली, म्हणून आता यांच्यावर भाष्य करणं चुकीचं आहे आणि त्याचमुळं यांचा पक्ष दिवसेंदिवस संपत चाललेला आहे। नवाब मलिकमुळे राष्ट्रवादीमध्ये जो तुमचा आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर पडलं, त्यात मुंबईत देखील आता दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली। मग मुंबईमध्ये शिवसेना, भाजपा आणि दोन्ही राष्ट्रवादी असं लढतील असं काही चित्र आहे? बघा, पुण्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणार अशा बातम्या होत्या। त्यामध्ये त्यांच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याची वृत्त आपल्याला माहिती आहे। त्याच पद्धतीने जर मुंबईमध्ये होत असेल तर याची दखल मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे। सत्तेमध्ये असताना आपण जेव्हा युतीबरोबर असतो त्या टायमाला अशा गोष्टी टाळाव्यात असं आमचं प्रामाणिक मत आहे। नवाब मलिक चालत नाही आहेत ना, आम्हाला नाही चालणार ना, म्हणून आम्ही युतीमध्ये त्यांच्याबरोबर नाहीच आहेत। नवाब मलिक जर पक्षात इकडं काम करत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर राहणार नाही, हे तर आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे। असंही चर्चा आहे की ते कमळावर घड्याळावर दोघं एकत्र लढण्याची तयारी आहे आणि 2029 ची अजित पवार तयारी करताना दिसतात, असंही बोललं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात आणि पुढे सत्तेकडे वाटचाल होऊ शकते। दोन्ही पक्ष जर उभाटा आणि मनसे एकत्र येत असतील तर त्याच पद्धतीने जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असेल तर हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत निर्णय, त्याच्यावर आम्ही कॉमेंट्स करू शकत नाही। परंतु जेव्हा त्यांची युती होईल त्या टायमाला पक्षाने म्हणजे शिवसेनेने पण आणि भाजपने काय धोरण स्वीकारावं हा त्यावेळेचा निर्णय आम्ही घेऊ। परंतु दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर सत्तेकडे वाटचाल होऊ शकते का? सत्तेकडे वाटचाल का? सत्तेमध्ये आम्ही सर्वजण आहोतच ना। आता शरद पवारांना जर आमच्या युतीमध्ये यायचं असेल तर त्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल। भविष्यात शरद पवार इंडियामध्ये येऊ शकतात? शरद पवार भविष्यात काही करू शकतात। शरद पवारचं खासियतच ती आहे,
शरद पवारचं आयुष्याचं राजकारण जर पाहिलं आयुष्यभराचं, तर त्यांनी अशाच सगळं काही उलटापालटी सर्व केलेले आहेत. म्हणून शरद पवारकडून तुम्ही एकच साईडने ते राहतील अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. शरद पवारांनी वेळेनुसार आपल्या भूमिकाही बदललेल्या आहेत, पक्षही बदललेले आहेत आणि पक्ष विलीन सुद्धा केलेला आहे. एनडीएमध्ये आले तर चांगलं वाटेल. कशातही जाऊ शकतात ते. त्यांची मानसिकता काय असेल किंवा ते काय निर्णय घेतील हे फक्त शरद पवार स्वतः. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.